खेड तालुका बुद्धिस्ट प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरे आणि या स्पर्धेचा हा अंतिम टप्पा येऊन ठेपलेला आहे आणि या अंतिम टप्प्यामध्ये आपण पाहतोय ही दुसरी लढत. खरं म्हणजे पहिला बॉल झालेला आहे. एक धाव अमितच्या बॅटमधून पाहायला मिळाली. एक धावाने अकाउंट ओपन केले स्वतःचं आणि संघाचं. शिशिर तर आता देखील बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते. पहिला बाईचा धाव होती आणि त्यानंतर दुसरी ही बाईची धाव. अशा 2 धावा मात्र धावफलकावर ॲड झालेल्या आहेत. तर नक्कीच आपण पाहतोय सचिन आणि अमित. पहिला डॉट होता ना सर? ओके ओके करेक्शन करतोय आम्ही, कारण पहिला डॉट होता परंतु त्यानंतर एक धाव म्हणजे अकाउंट ओपन झाले. थोडंसं आम्ही इंटरव्ह्यूच्या फ्लोमध्ये होतो परंतु या वेळेला डिफेन्स केलाय, सन्मान दिलाय या बॉलला. कारण चांगला बॉलला तुम्ही खरोखर सन्मान दिलाच पाहिजे, अन्यथा तुमची विकेट जाऊ शकते. परंतु जेव्हा खराब बॉल येईल प्रतीक्षा केली पाहिजे. बॉलची वेट अँड वॉच. मी म्हणेन प्रतीक्षा केल्यानंतर एखादा खराब चेंडू आला तर त्याच्यावर समाचार घेतलं गेलं पाहिजे. काही काही खेळाडू सुरुवातीला येतात आणि आता बघा वेट अँड वॉच. ओ हो, घुटना टेक तमाशा देख. काय फटका सजवलाय, लाजवाब षटकार. या ठिकाणी हा सामना चालू असताना शिवखुर्द कुणबी शाळेचे माझे मुख्याध्यापक आदरणीय पांडुरंगजी कदम सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी डॉक्टर गणेश मोरे यांना विनंती करतो की आपण त्यांना पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. त्याचप्रमाणे आदरणीय किशोरजी शिर्के या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर गणेश मोरे यांना विनंती करतो की आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. सामन्याकडे वळूया. शिशिरचा पुढचा बॉल या वेळेला फक्त चॉप केलाय. आपण पाहतोय पॉईंटच्या दिशेला फिल्डर तैनात आहे परंतु तोपर्यंत एक धाव घेण्यापुरता वेळ होता. एक धाव घेतली गेली. अगदी मी म्हणेन दिवसाढवळ्या केलेली ही चोरी. एक धाव रनिंग द बिटवीन विकेट चांगलं आहे सचिनचं आणि त्याच्याबरोबर अमितचं सुद्धा. कारण सचिनचा जर विचार केला तर नक्कीच सचिन एक आक्रमक खेळाडू. घनसोलीमध्ये एक संघ आहे गर्जना एवेलन, त्याच्यामध्ये खेळणारा हा मातब्बर खेळाडू. परंतु अमित सुद्धा तसा तगडा प्लेयर. यावेळेला सलामी दिले का? येस, आमच्या समालोचन कक्षाला स्ट्रेट षटकार पाहायला मिळतोय मॅक्झिमम. डीजे 14 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. एक चांगली सुरुवात. या ठिकाणी किरणजी खेडेकर आलेले आहेत. मी गणेश मोरे यांना विनंती करतो की आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. किरण खेडेकर. सूर्यकांतजी गमरे या खास स्पर्धेसाठी मुंबईहून. समाजाचं नेतृत्व मला योगदान द्यायचं आहे आणि त्या योगदानाचं कोणत्या ना कोणत्या कशाही प्रकारचं माझं योगदान असायला हवं आणि ते योगदान देण्यासाठी खास मुंबईहून आले आणि खरंच अतिशय सुंदर असं समालोचन त्यांच्याकडून आम्हाला पाहायला मिळतंय. धन्यवाद गमरे सर. बघा सुरुवातीचं पहिलं षटक शिशिरच्या माध्यमातून आणि शिशिरने मात्र मी असं म्हणेन की महागडं षटक टाकलंच. तब्बल 14 धावा. परलं आपण पहिलं षटक जर पाहिलं तर मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक होतं परंतु त्यानंतर आता निर्बंध काढून टाकलेला आहे. आता मात्र बाउंड्री लाईनचा ताबा सर्व प्लेयर्सनी घेतलेला आहे. नक्की त्याचं विश्लेषण करेन कोण कुठे आहे तो. परंतु सध्या दुसरं षटक प्रशांतच्या माध्यमातून. हो, पायामध्ये टाकलेला बॉल परंतु बाहेर आहे. पंचांचा इशारा येईल वाईडचा. बघा उन्हामध्ये सुद्धा एक्सरसाइज करण्याची संधी मिळते आमच्या पंचांना. वाईडचा इशारा आल्यानंतर एक धाव ॲड होईल. 15 या आकड्यावर धावसंख्या आहे. आज मात्र आपण पाहिलं या पूर्ण स्पर्धेला शनिवारचा कालचा पहिला दिवस, आजचा हा दुसरा दिवस, शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे
आणि काय फटका, काय नजाकत, लाजवाब. ओ हो ह्यूज, मॅक्झिमम षटकार. त्यांना विनंती करतो की आपण त्यांना पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. आनंद मोहिते सर, शिक्षक समन्वय समितीचे सन्मान्य अध्यक्ष अनंत मोहिते सर या ठिकाणी आलेले आहेत. मी गिरीश तांबे यांना विनंती करतो की आपण पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करायचे. पुढचा बॉल यावेळेला चॉप केलाय पॉईंटच्या दिशेला. फिल्डर तैनात आहे, धाव घेण्याचा संभव नव्हता, त्यामुळे कोणती धाव मिळत नाही. धाव संख्या आपण पाहिली तर स्कोर बोर्डवर 21 तब्बल धावा आहेत. कोणती विकेट्स गेलेली नाही आहे. सध्या इनफॉर्म बॅट्समन सचिन मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालतोय. बघा, एक वादळ असं जे चक्रीवादळ ज्याला बोलतो, हवेचं वादळ असतं, परंतु इथे या मैदानामध्ये कोंडरं वादळ आहे. तर ते सचिन या नावाने वादळ चाललंय मैदानामध्ये. यस, अगेन अगेन बिग हिट, बट येस इज कॅच. परतावा लागेल सचिनला आणि इथे सचिनची खेळी संपुष्टात येते. एक मोठा फटका, एक मोठा स्ट्रोक मारण्याच्या प्रयत्नात बीट झाला, एलिव्हेशन मिळालं नाही आणि या वेळेला मात्र सचिन परततोय. Patience and silence are both beautiful energies. Patience make you mentally strong and silence make you इमोशनली स्ट्रॉंग. तर नक्कीच कुठेतरी पेशन्स ठेवणं गरजेचं होतं सचिनला, कारण चौकार षटकाराची आतषबाजी करत होता आणि त्यामुळंच कुठेतरी संयम ठेवायला हवा होता, कारण पुढची अजून 2 षटकं बाकी होती. परंतु या दरम्यान आपण पाहतोय एक चांगला फटका बरोबर वाईडिश पॉईंटच्या बाजूने येतोय चौकार 4 धाव्यांसाठी. सर, तुम्हाला थोडं थांबवतोय. मी म्हटलं ही स्पर्धा खऱ्या अर्थानं जशी पुढे जाणार आहे त्या पद्धतीने रंगत होणार आहे, परंतु सर पैशांचा ओघ काही थांबलेला नाही. जे आम्हाला इथं सहकार्य करण्यासाठी येत आहेत ते माझे मुख्याध्यापक शिवकुर्द कुणबी शाळेचे आदरणीय कदम सर यांनी बुद्धिस्ट प्रीमियर लीग किती आदर्श आहे, जर वेळ असता तर त्यांनी निश्चितपणे सांगितलं असतं, परंतु त्यांच्या कामाच्या बाबतीतून ते आता या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देणार आहेत. आणि निश्चितच सरांनी या ठिकाणी या बुद्धिस्ट प्रीमियर लीगसाठी या ठिकाणी रोख रक्कम आणि विशेष सहकार्य दिलेलं आहे, त्याबद्दल मी कदम सरांचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. या ठिकाणी कदम सरांना विनंती करतो की आपण 2 शब्द फक्त या स्पर्धेसाठी शुभेच्छा द्यायच्या आहेत. दिनांक 12 एप्रिल आणि 13 एप्रिल हे 2 दिवस शांतिदूत युवा प्रतिष्ठान खेड आयोजित खेड तालुका बुद्धिस्ट प्रीमियर लीग 25-25 यांच्या वतीनं क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे. आता ह्या क्रिकेट स्पर्धाचं आयोजन करण्यासाठी जे सतत धडपडत असतात ते माझे असिस्टंट मर्चंडे सर. हे जवळजवळ महिनाभर हे त्यांचा तोच विषय आहे आणि आम्ही त्यांच्यासाठी त्याला सोडून दिलेले आहे. कारण का कार्यक्रमाचं कुठं किंवा ह्या स्पर्धेचं आयोजन अतिशय चांगल्या प्रकारे होण्यासाठी ती वेळ आपल्याला त्यांच्यासाठी आणि त्यांचं ते काम अतिशय उत्कृष्ट आहे. युवा प्रतिष्ठानचं काम अतिशय उत्कृष्ट आहे. मी जास्त बोलत नाही, पण युवा प्रतिष्ठानने जे काम हाती घेतलेलं आहे त्याला माझ्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद.
धन्यवाद सर. आणि मी यासाठी सरांना शुभेच्छा देण्यासाठी का सांगितलं तर कारण आहे, कारण कदम सरांनी जेव्हा प्रतिष्ठानचा कार्यक्रम बघितला तेव्हा कदम सरांनी इच्छा व्यक्त केले की प्रतिष्ठानची जी सभासद फी आहे ती मी देईन, पण मला प्रतिष्ठानमध्ये घ्या. आणि म्हणून या ठिकाणी कदम सर तुम्ही आलात, मनापासून धन्यवाद. या नंतर पुन्हा मी एकदा गबरे सरांकडे जातो. धन्यवाद. तिसरं षटक स्वप्नीलच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पहिला बॉल रिलीज झाला, पहिल्या बॉलवर चौकार आला. धावसंख्या मात्र आपण पाहतोय तब्बल 29 या आकड्यावर नेऊन ठेवलेली आहे. जरी सचिन बाद झाला असेल ना तरी अमित हे ट्रम्प कार्ड आहे या संघाचं. अर्थातच अक्की 11 कर्टेल या संघाचं ट्रम्प कार्ड आहे. अमित जोपर्यंत विकेटवर असेल नक्कीच धावा आपल्याला पाहायला मिळतील. शॉर्ट अप लेन उजव्या इष्टीच्या बाहेर बॉल निघून गेलाय, कारण तुम्ही शेफल झालात, बॉलच्या रेंजमध्ये आलात. तेव्हा अंपायरला असं वाटतं, कारण जे अंपायर कोण आहेत तर राकेश मोरे, ज्यांना खूप क्रिकेटचा अनुभव त्यांच्या पाठीशी, त्यामुळं कोणतीही गोष्ट निदर्शनात आणायची गरज नाही आहे. त्यामुळं वाईडचा इशारा नव्हता तर फेअर डिलिव्हरी होती. यावेळेला हवेत बॉल आहे, फ्रस्ट्रेट थोडासा झाला आणि बघा अमितची खेळी सुद्धा इथे संपुष्टात येते. एक आक्रमकता अवलंबली या बॉलवर आणि इथे सरळ झेल मात्र सूरज गमरे याने टिपलाय. कोणती चूक केली नाही त्याला सुद्धा माहीत आहे, चांगला खेळाडू आहे, बलभीमचं नेतृत्व करतो. परंतु यावेळेला जो मोरवंडेचा खेळाडू आम्ही स्टार प्लेअर आहे तो सुद्धा मात्र परतीचा प्रवास करतोय. यावेळेला दुसऱ्या विकेटचं पतन. धावसंख्या आहे 29-29. धन्यवाद. रोशन, हा बॉल असा होता की रहुपनी जेव्हा विराट कोहलीला बॉल टाकला होता वर्ल्ड कपचा तो सामना 8वा, शेवटचे 2 बॉल ते 8वा, त्या बॉलवर जसा मारला होता तो हाच बॉल होता, सेम बॉल होता. पण ती कलाईचा तोच टॅलेंट, ते प्रतिभा जी होती ती फक्त विराट कोहलीकडे होती. तो पार केला होता त्यांनी षटकार. रऊफला पण असं वाटलं नव्हतं की तो, हरेश रऊफला वाटलं नव्हतं की तो षटकार मारेल म्हणून या बॉलवर. म्हणजे बॉल अतिशय सुंदर होता आणि षटकार मारला होता. परंतु इथे मैदानामध्ये काय घडलंय तर इथे आपण पाहतोय एक धाव घेण्याच्या प्रयत्नात, परंतु नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे त्यांनी सांगितलं नाही. विकास आहे नॉन स्ट्राईकला, स्ट्राईकवर आपण पाहतोय साहिलला. या जोडीवर मात्र सर्व भविष्य अवलंबून आहे या आता मात्र संघाचं, कारण सध्या तिसरं षटक मार्गस्थ आहे. स्वप्नील चांगली गोलंदाजी करतोय आणि आपण पाहतोय इथे हा सामना रंगतदार जरूर होईल, परंतु थोडा धावा आल्या पाहिजेत. राईट आर्म राऊंड विकेट मारा करताना आपण पाहतोय चांगली उजव्या इष्टीच्या बाहेर. बघा कित्येक खेळाडू मी आज कालच्या दिवसामधून आज सुद्धा पाहिले, ऑफ साईडला जेव्हा तुम्ही बॉल रिलीज करताय, तुम्ही त्याची फेक करताय तर तेव्हा स्क्वेअर कट करणं मुश्किल होते, कोणाचाही संपर्क होत नाही बॅटवर बॉलचा, त्यामुळेच इथे डिफिकल्ट होतंय, बॉल जातोय डॉट. परंतु हे तंत्र मात्र किंवा ही रणनीती आखली पाहिजे गोलंदाजाने, तरच तुम्ही अशी गोलंदाजी करू शकता. तुम्ही लेगला दिलं तर पार होतोय बॉल. पुढचा बॉल स्वप्नीलचा साहिलसाठी. बघा ऑफचा बॉल पुन्हा लेगला घेण्याचा प्रयत्न, त्यामुळे मोठा शॉट येणारच नाहीये. सध्या एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी विकासला जावा लागतंय, परंतु नाही, इथे विकास कुठेतरी कमी पडलाय आणि इथे पंचांचा निर्णय येतोय OUT आउट. तीस धावा धावफलकावर सध्या आहेत. तिसऱ्या विकेटचं पतन सुद्धा झालेलं आहे. धावबाद होणं म्हटलं तर क्रिकेटच्या भाषेत सांगायला झालं तर ही आत्महत्या स्वतःहून केलेली, कारण ही विकेट कोणत्याही गोलंदाजाला जात नाही, तर ही आपण स्वतः केलेल्या चुकीची ही विकेट असते आणि ती चुकी केले मात्र साहिलने. तर साहिल बाद झालेला आहे. अरे सगळं चुकीचं झालं, तो आता विकास गेलाय. विकास आता गेलाय, वन डाऊनला गेलाय तो. आता सचिन गेला, साहिलला पण विकास आहे. हा बरोबर आहे. सर जरा पुढे जाऊ मग पुढे. 1000 स्ट्राईकला आहे तो सचिन की विकास स्ट्राईकला आहे. हवेत बॉल, परंतु नो मॅन्स लँडला हा बॉल जातोय, परंतु तिथे मागे डीपला प्रोटेक्शन होतं. तो आला बॉलवर फेक करेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेनंतर 32 या आकड्यावर धावसंख्या. परंतु बघा
दादासाहेब मर्चंडे क्रीडा नगरीतर्फे जो खेळाडू 3 षटकार लागोपाठ मारेल त्याला 1000 रुपयाचं तब्बल पारितोषिक सुरेंद्र दादा बोरजकर यांच्याकडून आहे. 1 षटकार आलाय लाजवाब. काय फटका फिरवलाय विकासने. अगदी मी म्हणून चाबूक शॉट. एक दानपट्टा फिरवावा ना तसा फिरवलाय फटका. आणि अक्षरशः छत्रपती शिवाजी महाराजांची जशी तलवार फिरायची, छत्रपती शंभूराजांची जशी तलवार फिरायची, तशी मात्र ही तलवारीसारखी अगदी बॅट फिरली. एक लांबलचक षटकार पाहायला मिळाला आणि धावा नेऊन ठेवल्यात त्या तब्बल 37 या आकड्यावर. 37 लॉस ऑफ 3 विकेट्स. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सुमित तयार. फटका चांगला आहे. अराउंड द कार्पेट ग्राउंड स्ट्रोक पाहायला मिळतात आणि या लिमिटेड षटकामध्ये ग्राउंड शॉट कमी पाहायला मिळतात, परंतु इथे 2 धावेचा फटका. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या आहे 39 या आकड्यावर. 4थं षटक मार्गस्थ आहे. अजून काही चेंडू शिल्लक, म्हणजेच 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 4 चेंडूंमध्ये टार्गेट सेट करणारे हे चेंडू असतील, परंतु त्याच्यावर आक्रमण चढवलं गेलंच पाहिजे. 2 झालेत. 3 बॉल. कारण करेक्शन करतोय आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत 3 बॉल झालेले आहेत. ओ हो हो, घुटने टेक, तमाशा देख. काय फटका. स्टँड अँड डिलिव्हर. काय एक्झिक्यूट केलं या बॉलला. असा करतोय आणि संघाचा सुद्धा. ओ या वेळेला चांगला बॉल होता. काय करतोय इथे. एकच धाव मिळेल, परंतु दुसऱ्या धावेसाठी सॅक्रिफाईस स्वतःला करावा लागलंय आपल्या संघासाठी, आपल्या या समोरच्या खेळाडूसाठी, ते म्हणजे सचिनला. इथे त्याला परतावं लागतंय, परंतु एका धावेने धावसंख्या आहे 46 या आकड्यावर. परंतु अजून शेवटचा बॉल आहे आणि शेवटच्या बॉलवर 1 षटकार आला तर 50 कमजप जरूर पाहायला मिळतील. परंतु यावेळेला ती जबाबदारी पार पाडावं लागेल, ती म्हणजेच विकासला. रणनीती चांगली आखली. उमेश न्यू बॅटर. सुमेध बघा फ्रस्ट्रेशन पाहायला मिळते, कारण बॅट क्रीजवर कोण गेलाय तर विकास. त्यामुळे वाईड धाव असेल. एका वाईडच्या अवंतर धावेने 47 आकड्यावर धावसंख्या. क्रिकेटमध्ये तुम्हाला जर यश प्राप्त करायचं असेल ना तर तुम्हाला परिश्रम घ्यावाच लागतील, तुम्हाला कष्ट करावे लागतील. कष्ट केल्याने तुम्हाला यश मिळेल. इथे मात्र ते परिश्रम करतोय आपल्या संघासाठी विकास. कीपर बॅट्समन आहे, यष्टीरक्षकाची भूमिका सुद्धा चांगला पार पडतो. ओ यावेळेला मात्र उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल डॉट जाईल का. यस, पंचांनी सांगितलं फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल आहे, त्यामुळं धाव मिळत नाही. 47 धावांवर सीमित ठेवलंय अक्की 11 करटेल या संघाला आणि 48 धावांचं. परंतु मी असं म्हणेन 48 धावा या फायटेबल आहेत. एक फायटेबल स्कोर जरूर आहे, कारण क्रिकेट विश्वामध्ये अजून अशी कोणतीही धावसंख्या उभारली गेलेली नाही आहे ज्या धावेची किंवा ज्या धावसंख्येची किंवा त्या विजयाची निश्चिती धावसंख्या देऊ शकते. पहिल्या षटकाचा धाव आपण विश्लेषण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केला शिशिरने. त्यानंतर प्रशांत आला, प्रशांतने 11 धावा खर्च केल्या. परंतु स्वप्नील आला, त्यांनी फक्त 6 धावा दिल्या आणि त्याच्यामध्ये 2 विकेट्स मिळवल्या. परंतु तदनंतर सुमेधला पाचारण केलं. शेवटचं निर्वाणीचं अंतिम षटक डेथ ओव्हर टाकायला आला आणि तब्बल 16 धावा ठोकल्या. श्रेय गेलं ते म्हणजे विकासला. त्याच्यामध्ये 2 षटकार त्यांनी लगावले. पहिल्या बॉलवर
डॉट बॉल आला नंतर षटकार आणि नंतर मात्र आपण पाहतोय चौथ्या बॉलवर एक षटकार लगावला. अशा 47 धावा 48 धावांचं टार्गेट सेट केलंय. परंतु लेखाजोखा जर आपण फलंदाजीचा जर केला तर सुरुवातीला चांगले सुरुवातीचे दोन फलंदाज आपण पाहतोय अमित आणि सचिन यांच्यावर मोठी धुरा होती. सुरुवातीला चांगलं स्टँड दिलं, चांगली भागीदारी रचली, पाया रचला. परंतु मी म्हणेन विकासनी त्याचा शेवट चांगला केला. म्हणजेच काय, वेल बिगिनिंग हाफ डन का बोललं जातं. तुमची सुरुवात जर चांगली झाली तर तुमचा सर, एक शेवट मिनिट. चांगला होतो. गिरीश देतो. या ठिकाणी शांतिद्यूत युवा प्रतिष्ठान खेड आयोजित खेड तालुका बुद्धिस्ट प्रीमियर लीग भव्य दिव्य ओव्हरआर्म टेनिस क्रिकेट लीग KBPL 2025 चे अंतिम सत्र या ठिकाणी सुरू असताना खऱ्या अर्थानं ज्या मान्यवरांची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो ते शांतिद्यूत युवा प्रतिष्ठानच्या सर्वेसर्वा ज्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली KBPL या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं त्या आमच्या मार्गदर्शिका श्रीमती रीना तांबे मॅडम, त्यांच्या सहकारी सौरुके मॅडम आणि खऱ्या अर्थानं ज्या मैदानामध्ये इतिहास रचला जाणार आहोत, अर्थातच ज्यांच्यामुळे ही स्पर्धा होते आणि या गोळीबारच्या ऐतिहासिक मैदानामध्ये सर्व युवकांना खेळण्याची संधी मिळते असे वन अँड ओनली अर्थातच दादासाहेब क्रीडा नगरीचे या ठिकाणी आदर्श समाजसेवक आदरणीय दादासाहेब मर्चंट यांचं आगमन होत आहे. त्यांचं या ठिकाणी क्रीडा नगरीमध्ये हार्दिक स्वागत होत आहे. मी दादासाहेब मर्चंट यांना आमचे आयोजक यांना विनंती करतो की त्यांना सन्मानाने व्यासपीठावरती घेऊन यायचं आहे. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. पुन्हा एकदा मैदानामध्ये जातोय आपण. नवीन बॉल दिलेला आहे. नवीन बॉल दिलेला आहे. यानंतर या सामन्यातील पराभूत संघ याने याच ठिकाणी थांबायचं आहे आणि मागील सामन्यातील विजेता संघ याने नाणेफेक करण्यासाठी त्वरित या ठिकाणी उपलब्ध राहायचं आहे. या ठिकाणी 4:45 झालेत. बरोबर 5:05 या ठिकाणी इनिंग संपली पाहिजे. जरा सहकार्य करा प्लीज. चला लवकरात लवकर मॅच चालू करून घ्यायची आहे, कारण ज्या पद्धतीने आपला खेळ संत चाललाय आपल्याकडे अजून उर्वरित 2 सामने आहेत. त्यामुळं फास्ट खेळा, कारण इथे फ्लड लाईटची व्यवस्था नाही आहे, दुधाई रोषणाची व्यवस्था नाही आहे. आपल्याला नॅचरली प्रकाश होतात. सूर्य अस्ताला जाण्याच्या अगोदर ही स्पर्धा आटोपायची आहे. त्यामुळं प्लीज सर्वांनी सहकार्य द्यायचं आहे. सर्व खेळाडूंना, खास करून पंचांना विनंती, पंच परमेश्वर, पंच मायबाप आणि तिसरा डोळा कोण तर आमचे पंच. भले आम्ही कॅमेरे लावलेत, परंतु ऑनफिल्ड जे अंपायर आम्हाला डिसिजन देत आहेत त्यांना आम्ही परमेश्वर मायबापची उपमा दिलेली आहे. राकेश सर बरोबर ना? शिशिर सकपाळ ना, प्रणय सकपाळ बॉलर आहे. छोटे कदके खिलाडी, परंतु बोलतात ना ज्याची मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. हा खेळाडू ट्रम्प कार्ड आहे. या गोलंदाजीची जर धुरा सांभाळताना ना हा गोलंदाजी अशी करतो की दोन्ही कट करण्यात माहेर आहे. म्हणजे दोन्ही कट करणं म्हणजे काय, तर लेफ्ट हँड असेल त्याला ऑफ ब्रेक बरोबर टाकतो. पहिला बॉल, त्यानंतर हा दुसरा बॉल, परंतु दुसरा बॉल पंच बघा आमचे राकेश मोरे उर्फ डिकी बर्ड. मी डिकी बर्डची उपमा दिले राकेश सर. 2 बॉल आणि खरे म्हणजे रिलीज झाले, परंतु त्यातला एक वाईड आताचा म्हणजे एकच बॉल आहे आणि 1 धाव. एका धावेने अकाउंट ओपन झालंय. 48 धावांचं टार्गेट आहे. मोठा फटका मारण्याचा, इनफिल्ड क्लिअर करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का? आणि झालाय. 2 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार.
बघा लेफ्ट हँड जेव्हा फलंदाज येतात ना आणि त्यांचे कव्हर्स ड्राईव्ह असे जर पाहायला मिळाले ना तर अगदी मी म्हणेन क्रिकेटचं मादक सौंदर्य पाहायला मिळतं. कारण ॲडम गिलख्रिस्ट पाहिलात किंवा आपण कित्येक लेफ्ट हँड खेळाडू म्हणजेच जर आपण टेलरला पण पाहिलं भरपूर खेळाडू असे आहेत लेफ्ट हँड ज्यांनी आपली नाव या क्रिकेट विश्वामध्ये रोवलेली आहेत. बघा आज एक पहिला सुरुवातीला बुश बॉल यायचा, त्यानंतर रबरी बॉल आला, त्यानंतर MRIचा बॉल आला आणि आता टेनिक्स बॉल आला आहे. टेनिक्स बॉलमध्ये बॉल हवेत आहे. झेल होईल का? ओ झेल सोडलाय. टेक कॅच विन मॅच. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. परंतु झेल सोडलात ना तर मॅच सोडल्यासारखं होईल. कारण झेल कोणाचा सोडताय? ज्याच्या बॅटमधून एक चौकार आला त्या शिशिरचा. आणि शिशिरसाठी 3 षटकार जर लगावले गिरीश तांबे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. 1000 रुपयाचं 1000 वाढवलेत 500 म्हणजे 1000 रुपयाचं पारितोषिक. 3 बॉलला 3 षटकार 1000 रुपयाचं पारितोषिक. आज ATM उघडं झालेलं आहे तांबे सरांचं. धावसंख्या आहे 6 या आकड्यावर. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. कुठेतरी ओ चांगला फटका. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे जाईल. चौकार. आदरणीय सन्माननीय आयुष्यमान दादासाहेब मर्चेंटे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. स्वागत आहे दादा आपलं. कारण एक मोठं व्यक्तिमत्व या समाजासाठी खूप काही दिलेलं आहे या व्यक्तिमत्वाने. आणि ते व्यक्तिमत्व आज क्रिकेटच्या प्रेमापोटी आज नक्कीच या आपल्या क्रीडा नगरीमध्ये उपलब्ध आहेत. स्विचिचा फटका हा कधी आबाद करतो कधी बर्बाद करतो. परंतु सध्या या फटक्याने आबाद केलंय. बॉल गेलाय बाउंड्री लाईन पर्यंत परंतु अडवला गेलाय. फेक करेपर्यंत धावा असतील धाव फलकावर. सर धावा किती आहेत? 3 धावा. 13 या आकड्यावर धावसंख्या आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. थोडंसं महागडं ठरतोय कारण ज्या मी गोलंदाजाचा उल्लेख ट्रम्प कार्ड का केला तर या गोलंदाजाकडे खूप अनुभव आहे. मोठमोठ्या मॅच खेळतो हा गोलंदाज बलभीम क्रिकेट टीम कडून. आज मात्र आपण पाहतोय अक्की 11 कर्टेल या संघाकडून प्रतिनिधित्व करताना. रिव्हर्स अटेंड आणि काय नजाकत भरा स्ट्रोक. 1 बाउन्स सीमा रेषा पार. चौकार. पीठावर सन्माननीय आदरणीय आयुष्यमान रीनाताई तांबे या सुद्धा उपस्थित राहिलेल्या आहेत. त्यांचं आगमन झालंय. ताई तुमचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. आणि नक्कीच या सर्व मान्यवरांचं या क्रीडा नगरीत अर्थात दादासाहेब मर्चंट क्रीडा नगरी या नगरीमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. कारण या क्रिकेटच्या प्रेमापोटी खूप काही आणि या समाजाच्या प्रेमापोटी खूप काही त्यांनी दिलेलं आहे. नक्कीच मनाच्या अंतःकरणापासून त्यांचं आभार आम्ही व्यक्त करतोय. कारण ज्या पद्धतीने ज्या महेश मर्चेंटे सरांनी आणि त्यांच्या पूर्ण टीमने हे आयोजन किंवा ही संकल्पना आयोजली आणि त्याचा हा अंतिम दिवस शेवटचा दिवस आणि मी म्हणेन अगदी ज्याच्यासाठी केला होता अट्टहास शेवट व्हावा गोड. आणि तो गोड शेवट आपण नक्कीच पाहणार आहोत. कारण काही क्षण काही काळ थोडासा राहिलाय ज्या चमचमत्या ट्रॉफीवर कोणता संघ नाव नोंदवेल. परंतु यावेळेला मैदानाच्या आत काय घडतंय. बॉल हवेत. सचिन अनुभव पणाला लावतोय.
का मी घनसुलीच्या गर्जना 11 या संघाकडून खेळतो हे दाखवून दिलंय. पहिल्या विकेटचं पतन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जिंकण्यासाठी जर आपण विचार केला तर तब्बल 31 धावांची आवश्यकता आहे. 31 टू विन. नेक्स्ट 17 डिलिव्हरी. 17 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता. मॅच अजून मर्चेंडेसर दोलायमान आहे. 50-50 चान्स आहे. जो वर्चस्व गाजवेल, जो पराक्रम चांगला दाखवेल, जो चांगला खेळ दाखवेल तो मात्र विजयी ठरेल. आता विजयी कोणता संघ ठरेल हे मात्र येणारा काळ ठरवेल. कारण सध्या गोलंदाजीच्या मार्गस्थ आहे सचिन. स्ट्राईकवर सूरज. आहा, सूरजच्या बॅटमधून खणखणीत लाजवाब. काय साऊंड. मिडल ऑफ द बॅट. स्टँड अँड डिलिव्हर. 6 धावांसाठी षटकार. मात्र कोड षटकार खेचतोय सूरज गमरे. हा एक नक्कीच मोठा खेळाडू आहे. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न अयशस्वी. परंतु या शॉटला मी असं म्हणेन किंवा हा जो फटका मारत होता स्विचिटचा, मी असं म्हणेन सीधी उंगली से घी निकलता है तो टेढ़ी करने की जरूरी क्या है. कारण तुमच्या हाताने बघा, सरळ हाताने षटकार येतोय, तुम्हाला रिव्हर्स अटेंड करण्याची जरुरी का. कारण बॉलर कोण आहे समोर, ज्याच्याकडे अनुभव आहे, जो मुंबईचं क्रिकेट गाजवतोय, नवी मुंबईचं, आणि त्याच्या समोर तुम्ही खेळताय. तो तुम्हाला सहजासहजी रन्स काढून देणार नाही. यष्ट्यांच्या मागे थोडीशी गफलत झाली. तुम्हाला गॅदर करावं लागेल, तुम्हाला चांगली फिल्डिंग करावं लागेल, सपोर्ट द्यावा लागेल गोलंदाजाला, तरच तुम्हाला धावा डिपेंड करता येतील. अन्यथा तुम्हाला परतीचा प्रवास. परंतु चान्स आहे, कारण एक याच्यातून जो हरणारा संघ आहे तो मगाशी जो विनर झालाय संघ त्याच्याबरोबर तो खेळेल, परंतु जिंकणारा संघ अंतिम फेरीत दाखल. फटका चुकलाय. पंचांचा निर्णय काय येईल. येस, इट इज अ कॉल फॉर OUT आउट. आभार व्यक्त करूया, कारण ज्या पद्धतीने इथे आपल्या धम्माची गीते, आपल्या समाजाची गीते ऐकवत आहेत. खरं म्हणजे उद्या या भारताचं संविधान लिहिणारे परमपूज्य भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची उद्या जयंती आहे. अगदी धूमधामामध्ये सगळे महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण भारतामध्ये, पूर्ण जगामध्ये साजरी केली जाते. आणि 14 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता. सध्या 24 धावा आहेत. धावफलकावर बरोबर अर्धा टप्पा गाठलेला आहे. परंतु यावेळेला काय पिचिंग केले गोलंदाजाने. बघा, गोल्डनच्या स्पॉटवर जर तुम्ही पिच केलात ना बॉल, तर नक्कीच मी म्हणेन इथे डिफिकल्ट होतंय खेळायला फलंदाजाला. कारण या स्टेजला एक एक डॉट बॉल काढणं फार महत्त्वाचं आहे. कारण प्रेशर बॅट्समनवर ऑटोमॅटिक जाईल, फलंदाजी करणाऱ्या संघावर जाईल. परंतु इथे डान्सिंग डाऊन द विकेट, हवेत बॉल आहे, झेड घेणं महत्त्वाचं आहे. आणि फिल्डिंग केली चांगली, परंतु 2 धावा मात्र रोखू शकलेला नाहीये. काय खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा तर निघालेल्या आहेत. 3ऱ्या धावेसाठी सचिन नक्कीच नाराज आहे फिल्डरवर. 3 धावा. षटक क्रमांक 2 संपुष्टात आलंय. धावसंख्या आता 27. 3 धावा झाल्या. जिथे 2 होत्या तिथे 3 दिल्या. क्रिकेट
मध्ये तुम्ही जेव्हा खेळत असा मैदानाच्या आतमध्ये तेव्हा सर या ठिकाणी बरोबर 8 मिनिटे बाकी आहेत 8 मिनिटं बाकी आहेत. ही जबाबदारी आता पंचांची. आणि सर या ठिकाणी एक आमची सहकारी आलेली आहे. अर्थातच जो येलो आर्मी म्हणजे धोनीचे फॅन, चेन्नई सुपर किंगचे जो आता संघमालक खेळतोय तो धोनीचा फॅन आहे. परंतु त्याची समर्थक आणि काल सिल्वर स्टार संघ जिंकावा म्हणून त्यांची समर्थक आमची समृद्धी सोनवणे या ठिकाणी आलेले आहे. धोनीला काय बोललं किंवा अमोल कोल्हेला काय बोललं की ज्या अतिशय आक्रमकपणे चिडणारी, परंतु आज ती धोनीच्या समर्थनासाठी तिला दोदोमध्ये धोनी दिसतो आणि त्यासाठी ती या ठिकाणी आलेली आहे. निश्चितच एक मैदानावरती खेळ होत असतो, परंतु या मैदानावरती सपोर्ट करण्यासाठी संघ सहकारी आलेले आहेत. धन्यवाद सर. आज आपल्या मायमाऊली ज्या आहेत ना, आज आपल्या भारतीय स्त्रिया आहेत त्या कुठल्या क्षेत्रात कमी नाही आहेत. कारण बघा, एकदा मी DY पाटीलला माझ्या मुलीला वेस्ट इंडिज आणि इंडियाची T20ची मॅच बघायला घेऊन गेलो. मुलगी आता मला म्हणायला लागली की पप्पा मला तुम्ही क्रिकेटमध्ये का टाकलं नाहीत. कारण तो जो गेम बघितला तिने त्या मुलींचा. तसंच या माऊली ज्या आहेत त्यांना सुद्धा क्रिकेटची आवड, परंतु दरम्यान काय होतंय तर येतोय चौकार. अगदी गॅप शोधला आणि खणखणीत लाजवाब चौकार. एकतीस धावा झालेले आहेत. 17 धावांची आवश्यकता. किती बॉलमध्ये 11 बॉल 17 धावांची आवश्यकता. इथे मात्र थांबलाय प्रणय, फेक करतोय, परंतु थांबणं गरजेचं नाही. क्रिकेटमध्ये बघा, टेनिस क्रिकेट बदललंय. तुम्ही जर थांबून थ्रो केला तर दुसरा धाव लगेचच तयार असतो फलंदाज धावण्यासाठी. इथे आता इक्वेशन आपण पाहतोय. 10 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 32 धावा. यस, जीवनात थांबला तो संपला. बरोबर साळुंके सर. यावेळेला डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी. 9 बॉल 16 धावांची आवश्यकता. ब्लॉक होल बॉल उजव्या इष्टीच्या बाहेर, म्हणजे वाईड यॉर्कर टाकलाय हा बॉल आणि त्यामुळेच फलंदाजाला कठीण गेलंय खेळायला. सूरज आहे. 9 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता. 32 धावा धावफलकावर. 48 धावांचं उत्तर देताना प्रबुद्ध 11 हा संघ. ओ गेला बॉल, अगदी गगनचुंबी, उत्तुंग, आउट ऑफ द पार्क, षटकार. या खेळाडूचा गेम मी पाहिलाय कित्येक वेळा, कारण आमच्या बलभीममधून हा खेळतो, प्रतिनिधित्व बलभीमचं करतो. लवेलच्या टीमचा हा खेळाडू आहे. व्ही शेपमध्ये खेळणारा, जसा बॉल येईल तशी दिशा देणारा हा खेळाडू आहे. परंतु यावेळेला बघा, लकी स्ट्रोक बी म्हणेन. बॉल मारायचा होता कुठे, बॉल गेला कुठे. रन कसे पण येऊ देत, पण येऊ देत. आता मात्र चौकार आल्यानंतर धावसंख्या असेल धावफलकावर 42. सर या ठिकाणी मैदानामध्ये मॅच चालू आहे. डॉक्टर मुल्ला यांचं हॉस्पिटल आपल्या शेजारी आहे, परंतु दोदोच्या हृदयाचे जे ठोके वाढत आहेत त्याचा चेहरा बघा, त्याच्याकडे तुम्ही एकदा बघा आणि मग तुम्हाला जे कॉमेंट्री करायला मजा येईल. बघा मैदान. होय, बरोबर बरोबर. आणि आता मात्र फिनिश केलंय.